नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे। तर मी स्नेहास किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत। तर उरलेल्या भातापासून काय बनवायचं ते सगळ्यांनाच प्रश्न पडतो। इथे आज उरलेल्या भातापासून क्रिस्पी स्नॅक्स असा चीज बॉल्स बनवणार आहोत। इथे उरलेला भात घेतलेला आहे 1 वाटी। तुम्ही तुमच्या आवडीचा कोणताही इथे उरलेला भात घेऊ शकता। जर भात खूप ओला असेल तर त्यात थोडं ब्रेड क्रम्स मिसळा, बॉल्स फुटणार नाहीत। यात बारीक चिरलेला कांदा घातलं, बारीक चिरलेली शिमला मिरची आणि 2 उकडलेले बटाटे घेतलेले आहेत। बटाटे हातानेच मॅश करून घ्यायची, तुम्ही किसून घेतलं तरीही चालेल। तर इथे अर्धा चमचा चिली फ्लेक्स, अर्धा चमचा ऑरेगनो घेतलेला आहे, आलं लसूण पेस्ट 1 चमचा। ते सगळं मिसळून घ्यायचं। हे सगळे जे सुके जिन्नस आहेत ते सगळे मिसळून घ्यायचे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे। चवीनुसार मीठ घातल्यानंतर अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे। तुम्ही कॉर्नफ्लॉवर सोबतच तांदळाचं पीठ घेतलं तरीही चालेल। थोडंसं पाण्याचा हात लावायचा चिकटपणा असेल तर। हाताला थोडंसं तेल लावलं आणि याचे बॉल्स तयार करून घ्यायचे सर्वात आधी। तर या पद्धतीने तुम्हाला ज्या आकाराचे छोटे मोठे बॉल्स हवे आहेत ते तुम्ही करू शकता। इथे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे 2 चमचे। यात थोडंसं पाणी घालून याची स्लरी तयार करून घ्यायची, जेणेकरून आपले बॉल्स क्रिस्पी होतील। तर याची स्लरी तयार करून घेतलेली आहे, तुम्ही इथे बघू शकता। तर हातात बॉल्स घ्यायचा, हातावर त्याला थोडं असं पसरून घ्यायचं। यात चीज भरून घ्यायचं, चीज क्यूब। चीज फ्रीजमधून थेट वापरू नका, ते थोडं रूम टेम्परेचरला ठेवा, म्हणजे ते नीट मेल्ट होतं। तर हे बंद करून घ्यायचं आहे हा गोळा, आणि हा गोळा बंद केल्यानंतर स्लरीमध्ये बुडवायचं। तर इथे सगळ्या बॉल्समध्ये चीज क्यूब भरून चीज बॉल्स तयार केलेले आहेत। स्लरीमध्ये बुडवल्यानंतर इथे बारीक रवा घेतलेला आहे, तुम्ही बारीक रव्याच्या ऐवजी ब्रेड क्रम्सचाही वापर करू शकता। तेल तापलेलं आहे, एक एक करून हे बॉल्स सोडूयात आणि मध्यम ते मंद आचेवर हे बॉल्स डीप फ्राय करून घेऊयात। डीप फ्राय करताना तेल नेहमी मध्यम गरमच ठेवा, जास्त गरम तेलात बॉल्स फुटू शकतात। तर ही टिप नक्की लक्षात ठेवा, नक्की ट्राय करून बघा। आणि हेल्दी पर्याय हवा असेल तर हेच बॉल्स एअर फ्रायरमध्ये 180 डिग्रीवर 10 मिनिट किंवा 10 मिनिट शिजवा। नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी। पार्टी स्नॅक्स म्हणून किंवा लहान मुलांना ही रेसिपी टिफिनमध्येही किंवा घरी तुम्ही बनवून देऊ शकता। नक्की ट्राय करून बघा, कसे वाटले ते कमेंट बॉक्समध्ये कळवा। ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच नवनवीन आणि छान छान रेसिपीजमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।